नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एक रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स. तर लिनियर इक्वेशन्स कशाला म्हणतात, लिनियर इक्वेशन्स कसं ओळखायचं आणि लिनियर इक्वेशनचे जे एक्झाम्पल आहेत ते कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अत्यंत सोपा टॉपिक्स आहे, परंतु तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे हा टॉपिक्स तुम्हाला भरपूर जण करतच नाही. एक्स वाय आलं म्हणजे टॉपिक सोडून देतात. आपण अल्जेब्रा गणिताचं चालू आहे त्यामधलाच हा पुढचा टाईप्स आहे, एक रेषीय समीकरण. एक रेषीय समीकरण म्हणजे काय बघा, समजा मी लिहिलं 4x बरोबर 0. ठीक आहे, 4x बरोबर 0. तर जो x असतो एक्सला म्हणतात चल, एक्सला म्हणतात काय म्हणतात चल, आणि जो एक्सच्या सोबत 4 आहे त्याला म्हणतात सहगुणक. x बरोबर काय आहे चल आणि 4 जो आहे तो कोण आहे, सहगुणक आहे. त्याचा काय, त्याचा सहगुणक. मग कोणताही सहगुणक असेल, कोणताही जर चल असेल, चलचा घात जर 1 असेल, चलचा घात फक्त 1, चलचा घात जर 1 असेल तर तेव्हा ते लिनियर इक्वेशन असते, एक रेषीय समीकरण असते. कोणताही चल असेल त्याचा घात जर जेव्हा 1 आहे तेव्हा ते एक रेषीय समीकरण असते, किंवा ज्याची डिग्री 1 असते तेव्हा ते काय असते, एक रेषीय समीकरण असते. म्हणजे एक्सचा घात जर 1 आला म्हणजे ते एक रेषीय समीकरण आहे, वायचा घात जर 1 आला म्हणजे ते एक रेषीय समीकरण आहे, झेडचा घात जर 1 आला म्हणजे ते काय, एक रेषीय समीकरण आहे. म्हणजे बघा इथं 4चा सहगुणक, एक्सचा सहगुणक 4 आहे आणि या एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजेच काय 1 आहे, म्हणजे याचा घात किती आहे, 1 आहे. म्हणून 4x बरोबर 0 हे काय, एक रेषीय समीकरण आहे. हे काय, एक रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. समजा आता आपण म्हटलं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. 4x अधिक 10 बरोबर 0 हे एक रेषीय समीकरण आहे की नाही. तर आपल्याला काय पाहिजे की चल पाहिजे, चलचा घात किती पाहिजे, 1. हा चल आहे, चलच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय 1 आहे, याचा घात 1 आहे, पुढे काही असू द्या, इथं एक्स वाय आहे का, नाही, इथं काय नंबर आहे, कॉन्स्टंट नंबर आहे, बरोबर 0. म्हणजे हे सुद्धा काय एक रेषीय समीकरण आहे. तिसरं आपण केलं 5x अधिक 4चा वर्ग बरोबर 0. आता बघा जिथं चल आहे त्याचा घात 1 आहे का ते महत्त्वाचं आहे. इथं बघा 5x याचा घात काही नाही म्हणजेच काय 1 आहे, आणि इथं 4 आहे म्हणजे 4चा वर्ग 16 येईल. म्हणजेच हे काय येईल 5x अधिक 16 बरोबर 0. म्हणजे याचा घात 1 आहे, म्हणजेच हे काय एक रेषीय समीकरण आहे. चौथं एक्झाम्पल समजा आपण घेतलं 3x अधिक 5y बरोबर 0 हे एक रेषीय समीकरण आहे का. बघा इथं चल 2 आलेले आहेत, हा x सोबत x चल आलेला आहे आणि y चल आलेला आहे. म्हणजे एक्सचा घात काही नाही म्हणजे काय 1 आहे, वायचा घात काही नाही म्हणजे काय 1 आहे. आता 2 चल आहेत पण त्यांचा घात किती आहे, 1च आहे. म्हणून सुद्धा हे काय एक रेषीय समीकरण आहे. एक रेषीय समीकरण आहे, लिनियर इक्वेशन आहे. एक रेषीय समीकरण आहे, लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल समजा आपण म्हटलं 5x अधिक 3xy बरोबर 0 तर हे एक रेषीय समीकरण आहे की नाही. बघा इथं 5x आहे, x एक चल आहे, त्याचा घात काही नाही म्हणजे 1 आहे. इथं x पण चला आणि y पण चला आहे, xचा घात किती 1, yचा घात किती 1. आता बघा घातांकाचा घात 1 1 आहे, म्हणजे गुणाकारामध्ये x गुणिला y याचा घात 1 अधिक 1 किती होईल 2 होईल. म्हणजे इथं घात जो उरायला तो किती उरायला 2 उरायला. म्हणून हे जे आहे एक रेषीय समीकरण राहणार नाही, कारण x गुणिला y जर केलं तर याचा एक घात आणि याचा एक घात म्हणजे घात किती येईल तुमचा 2 येईल. म्हणजे हे जे आहे हे काय एक रेषीय समीकरण राहणार नाही. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आपण 6वं बघणार आहोत. तर बघा आपण समजा म्हटलं 5/x अधिक 3 बरोबर 0. आता बघा 5 छेदामध्ये आहे चल आपला, x जो आहे तो छेदामध्ये आहे, याचा घात किती आहे 1 आहे, पण हा छेदामध्ये आहे. हा जर मला वरती आणायचा म्हटला तर आपण काय लिहू 5चा घात x, 5x एक्सचा घात वजा 1 अधिक 3 बरोबर 0. बरोबर आहे, कारण आपल्याला माहीत आहे घातांकाच्या नियमामध्ये एचा घात जर m असेल तर त्याला आपण 1/aचा घात -m लिहू शकतो, आणि एचा घात जर -m असेल त्याला आपण 1/aचा घात +m लिहू शकतो. तेच मी केलं. इथं 5/x अधिक 3 बरोबर 0 होतं. तर मला काय करायचं आहे, x वरती आणायचं आहे.
तर याचा घात 1 आहे, तर वरती आणायचं म्हटलं तर -1 येईल. मग हे एक रेषीय समीकरण आहे का? नाही. कारण जेव्हा लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं की ज्याचा घात फक्त 1 +1 असेल, -1 नाही, म्हणजे हे जे आहे लिनियर इक्वेशन नाही आहे. लक्षात येऊ राहिलं? तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे ओळखायचं आहे. 7वं एक्झाम्पल समजा मी म्हटलं 5x² अधिक 3x अधिक 2 बरोबर 0, तर हे लिनियर इक्वेशन्स आहे का? इथं बघा चल x आलेला आहे, हा पण x आहे. इथं x² आला, x चा घात किती आला? 2, म्हणजे आपल्याला किती पाहिजे? घात फक्त 1 पाहिजे, म्हणजे हे एकरेषीय समीकरण आहे का? नाही आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या एकरेषीय समीकरण कसं ओळखायचं की जेव्हा चलाचा घात फक्त 1 असेल तेव्हाच ते एकरेषीय समीकरण असेल. मग 1 चल असू शकतात आणि 2 चल असू शकतात, 3 चल सुद्धा असू शकतात. जसं इथं बघा, इथं आपण 3x अधिक 5y बरोबर 0, म्हणजे x हा एक चल आला आणि हा y एक चल आला, म्हणजे हे काय झालं? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. आणि हे काय झालं? 4x अधिक 10, म्हणजे याच्यामध्ये चल फक्त एकच आहे, म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल, म्हणजेच एका चलातील एकरेषीय समीकरण आणि 2 चलातील एकरेषीय समीकरण. ते एका चलातील असू शकतात, 2 चलातील असू शकतात, पण एकरेषीय समीकरण जर ओळखायचं म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट एकदम लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही चलाचा म्हणजे x y जे a पासून तर z पर्यंत हे सर्व चल असतात, त्याचा घात जर 1 असेल तर ते काय असते? एकरेषीय समीकरण असते. तेव्हा ते काय असते? एकरेषीय समीकरण असते. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे एकरेषीय समीकरणचं सॉल्व कसं करायचं आणि त्याचे काही प्रूफ आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही एकरेषीय समीकरण कशा पद्धतीनुसार ओळखायचं किंवा ते कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं आणि त्याच्या कन्सेप्ट काय आहे याला परत पाहण्याची गरज राहणार नाही आहे. तर पुढे आपण बघूया एकरेषीय समीकरण कसं सोडवायचं. चार x अधिक 2 बरोबर 10 हे आपल्याला सोडवायचं आहे. आता हे एकरेषीय समीकरण एका चलातील आहे की 2 चलातील आहे? याच्यामध्ये फक्त चल x आला, बरोबर आहे, म्हणजे एकरेषीय समीकरण हे एका चलातील आहे. आणि एकरेषीय का बरं आहे? कारण इथं x चा घात काय आहे? 1 आहे. पुढे कुठेही चल नाही आहे, त्याचा घात काही नाही आहे. मग आता हे सॉल्व करायचं आहे तर अधिक 2 तिकडे जाणार, म्हणजे 4x बरोबर हा 10 जसा तसा, अधिक 2 तिकडे गेला तर -2 झाला. मग 4x बरोबर 10 मधून 2 गेले 8 राहिले, तर x बरोबर हा 4 गुणाकारामध्ये आहे, इकडे देताना भागाकारामध्ये गेला, म्हणजे हा 8 जसा तसा 4 भागेला, म्हणजे x बरोबर 4 दुनी 8, म्हणजे x ची किंमत आपल्याला युनिक भेटली. x ची किंमत किती राहील? +2 राहील. मायनसमध्ये आली का? नाही. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की एका चलातील एकरेषीय समीकरण जर आपण सॉल्व केलं, एका चलातील एकरेषीय समीकरण जर आपण सोडवलं तर त्याचे जे आन्सर आहे ते आपल्याला युनिक आन्सर भेटते, म्हणजे परफेक्ट की उत्तर त्याचं भेटते. त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला युनिक भेटते. काय भेटते? युनिक भेटते. आता बघा इथं बरोबरचं चिन्ह आलं, म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे आहे इकडचं आणि इकडचं बरोबर असेल. आता x ची किंमत आपण 2 टाकली. आता बघा इथं 4 गुणेला xच्या ठिकाणी जर 2 टाकले अधिक 2 बरोबर 10 येतात का? बघा 4 गुणेला 2 8, 8 अधिक 2 बरोबर 10, 8 अधिक 2 किती झाले? 10, म्हणजेच 10 बरोबर 10. म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे इकडे जे आहे ते इकडे असेल, इकडचं जे उत्तर येईल ते एवढं आलं पाहिजे, तर ते बरोबर आहे. म्हणजेच एकरेषीय समीकरणामध्ये आपल्याला जी एक्सची किंवा वायची जी पण आपण किंमत काढतो ते जर आपण इकडे टाकली तर इकडचं जे उत्तर असते त्याच्याबरोबर येते. त्याला आपण 0 व्हॅल्यू असे सुद्धा म्हणतो किंवा 0 सोल्युशन असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. लक्षात ठेवा काय म्हणतो त्याला? 0 सोल्युशन, झिरोज ऑफ इक्वेशन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता बघूया आपण 2 चलातील एक सामायिक समीकरण. x अधिक y बरोबर 10. ठीक आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे.
बघा एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे आणि इथं वायच्या डोक्यावर काही नाही म्हणजेच काय आहे 1 आहे. चल किती आले 2 चल आले पण एकरेषीय समीकरण आहे पण कशातलं आहे 2 चलातील एकरेषीय समीकरण. आता याला सोडवायचं आहे तर बघा एक टेबल तयार करायचा एक्स आणि वायचा. इथं लक्षात घ्या आपण 3 ते 4 3 व्हॅल्यू काढून घ्यायचे. इथं आपण याला सॉल्व करू शकतो का सिंगल आहे म्हणून आपण याला सॉल्व करू शकत नाही. मग काय करणार एक्सची एखादी किंमत तुम्ही गृहीत धरा. समजा एक्सची किंमत मी 0 पकडली तर वायची किंमत किती येईल. आता एक्सच्या ठिकाणी 0 टाकला तर 0 अधिक वाय बरोबर 10 म्हणजेच वाय बरोबर किती भेटेल 10 बरोबर आहे. आता एक्सची किंमत मी जर 2 पकडली अंदाजे मी घेऊन राहिलो एक्सची किंमत जर 2 पकडली तर 2 अधिक वाय बरोबर 10 होईल. हा 2 जर तिकडे गेला तर काय होतील 10 वजा 2 म्हणजेच 8. एक्सची किंमत मी जर 3 पकडली तर हा 3 तिकडे जाणार म्हणजे 10 वजा 3 बरोबर 7. म्हणजे बघा जेव्हा 2 चलातील एकरेषीय समीकरण येते तेव्हा याच्या किमती जी आहेत त्या आपण अमर्यादित आहेत. इन्फानाईट नंबर्सच्या किमती आपल्याला एक्स आणि वायच्या भेटू शकतात. म्हणजे याचं आपल्याला युनिक सोल्युशन जसं आपल्याला एका चलातील एकरेषीय समीकरणामध्ये भेटलं होतं तसं आपल्याला भेटत नाही आहे. मग का नाही भेटत आहे कारण याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि ते फक्त सिंगल इक्वेशन आहे. एकच इक्वेशन आहे. याचे जर 2 इक्वेशन आले तर आपल्याला त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटेल. फॉर एक्झाम्पल बघा आता ॲक्च्युअलमध्ये हे कसं आहे समजा आपण संख्यारेषा जर काढली 1 2 3 4 5 6 7 8 इकडे केलं 1 2 3 4 5 6 7 8 9. आता बघा एक्स जो असतो तो आपला काय असतो एक्स अक्ष. जे आडवी लाईन असते ती असते एक्स अक्ष आणि जी उभी लाईन असते ती असते आपली वाय अक्ष. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्सची किंमत 0 घेतली म्हणजे हा 0 आला आहे ना. तर वायची किंमत 10 इथं आलं 10 म्हणजे इथं आपल्याला भेटेल. इथून ते इथूनपर्यंत आपल्याला जाता येईल. ठीक आहे म्हणजे हा इथं एक पॉईंट येईल. पुढे आहे एक्सची किंमत 2 घेतली हा 2 आहे तेव्हा वायची किंमत किती येते 8 म्हणजे हे असं जॉईंट होईल आहे ना. ठीक आहे. पुढे बघा एक्सची किंमत जर 3 घेतली इथं आहे तेव्हा वायची किंमत 7 येईल म्हणजे हे असं जॉईंट होईल. ठीक आहे. एक इथं आला आपला. आता याच्यामधून काय होईल एक सरळ निघेल या पॉईंटना इंटरसेक्ट करणारी एक सरळ लाईन निघेल म्हणून याला एकरेषीय समीकरण म्हटलं. कारण यामधून एक स्ट्रेट लाईन निघते. यांचे जे इंटरसेक्ट बिंदू आहेत म्हणजे जिथं हे बिंदू टच होतात त्या सर्व बिंदूंमधील आपल्याला काय भेटली एक स्ट्रेट लाईन भेटली म्हणून याला आपण एकरेषीय समीकरण म्हणतो. काय म्हणतो एकरेषीय समीकरण म्हणतो. अशा याच्या कितीही व्हॅल्यू काढू शकतात. म्हणजे 2 चलातील जर एकरेषीय समीकरण आणलं तर त्याचं उत्तर एक्झॅक्ट काढता नाही येत म्हणजे इनडिफायनाईट व्हॅल्यू त्याच्या निघतील. ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. इनडिफायनाईट व्हॅल्यू त्याच्या निघतील. ओके. पुढे आपण बघणार आहोत बघा आता याच्यामध्येच जर 2 किमती आल्या एक्स अधिक वाय बरोबर 10 एक्स वजा वाय बरोबर 16. आता याच्यावरून बघा हे पण एकरेषीय समीकरण आहे हे पण एकरेषीय समीकरण आहे. यावरून आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. तर याच्यामध्ये 2 चलातील एकरेषीय समीकरण एक आलं आणि दुसरं सुद्धा आलं म्हणजे 2 चलातील एकरेषीय समीकरणे इथं 2 आलेली आहेत. तर हे इझिली सॉल्व करू शकतो आपण. काय करतो आपण एकदा बेरीज करायची म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर 10 आणि एक्स वजा वाय बरोबर 10 सॉरी किती आहेत 16 आहेत. आता बघा इथं प्लस वाय आणि इथं वजा वाय याची जर बेरीज केली तर बघा इथं बेरजेचं चिन्ह एक्स प्लस एक्स 2x. बेरीज जर केली तर इथं प्लसचं मायनसच राहील वाय वाय कटेल. 10 अधिक 16 किती होतील 10 आणि 16 26 म्हणजे एक्स बरोबर आपल्याला किती भेटेल 13. एक्स बरोबर किती भेटेल 13 म्हणजे एक्सची आपल्याला युनिक किंमत इथं भेटली. आता एक्सची किंमत पहिल्या इक्वेशनमध्ये टाका किंवा दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका. इथं एक्सची किंमत मी 13 टाकली तर 13 अधिक वाय बरोबर 10 तर वाय बरोबर मला भेटेल 10 वजा 13
तर y बरोबर मी उत्तर म्हणतो -3. तर yची किंमत किती भेटली? -3 ही किंमत मला भेटलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण दोन चलातील एकरेषीय समीकरणे 2 सॉल्व करतो तेव्हा आपल्याला x आणि yची जी किंमत आहे ती युनिक किंमत आपल्याला त्यामध्ये भेटते. युनिक किंमत आपल्याला त्यामध्ये भेटते. ठीक आहे. कारण जेव्हा आपण याचा ग्राफ काढू, जेव्हा आता आपण संख्यारेषा बघितली याच्यामध्ये याचा ग्राफ काढल्यानंतर याचे जे व्हेरिएबल्स येतील त्याची एक सिंगल लाईन निघेल, त्याच्यानंतर याच्यामधून जाणारी एक सिंगल लाईन निघेल. त्या दोन्ही लाईन म्हणजे सपोजमध्ये आताच आपण बघितलं होतं की याचे समजा जे आपण अंदाजे किमती टाकू आणि त्याची एक इंटरसेक्ट करणारी एक लाईन निघेल आणि याच्या अंदाजे किमती टाकून त्याच्यामधून इंटरसेक्ट करणारी समजा एक लाईन निघली. जर इथे या दोघं एकमेकांना टच झाली तर इथे एक्सची किंमत आणि हिची वायची किंमत जी आहे ती एक्सची किंमत इकडे 13 दाखवेल आणि वायची किंमत इकडे जी आहे -3 दाखवेल. हे तुम्हाला मी ग्राफने क्लिअर करून दाखवू शकतो. प्रूफ याचा भेटते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा दोन चलातील एकरेषीय समीकरणं असतील तेव्हा त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला एक्झॅक्ट भेटते. पण दोन चलातील एकरेषीय समीकरण फक्त एकच असेल तर त्याचं एक्झॅक्ट उत्तर आपल्याला भेटत नाही आहे. ठीक आहे. आता याचंच उत्तर आपण काढलं बघा. एक्सची किंमत काढली 13 आणि वायची किंमत काढली -3. तर येते काय बरोबर बघूया आपण. पहिले एक्सची किंमत लिहितो आपण आहे ना, 13 आणि वायची किंमत -3 आहे. तर बघा मी समजा ही लाईन आखली, हा एक्स अक्ष हा वाय अक्ष. ठीक आहे. पहिले याच्या किमती काढून घेऊ. तर बघा 3 किमती काढू. एक्सची किंमत जर 2 टाकली तर वायची किंमत किती येईल? 8. म्हणजे 2 8. एक्सची किंमत जर 3 टाकली तर वायची किंमत येईल 7. एक्सची किंमत जर 4 टाकली तर वायची किंमत येईल 6. हे झालं पहिल्या बाबतीत. इथं एक्सची किंमत जर 2 टाकली बरोबर आहे किंवा वायची किंमत जर 2 टाकली. ठीक आहे. एक्सची किंमत 2 टाकली तर हा 16 तिकडे जाणार, -16 होईल. 16 - 2 किती झाले? 14 आणि -14 येईल. म्हणजेच इथं जर 2 टाकलं तर याचे उत्तर येते -14. बरोबर आहे. कारण इथं 16मधून 2 गेले 14 आले, पण -y बरोबर 14 म्हणून y बरोबर -14. जर इथं किंमत आपण 17 टाकली तर 17 इकडे जर गेला तर 16 - 17 किती होतील? -1. म्हणजेच वायची किंमत किती येईल? 1. ठीक आहे. समजा इथं आपण वायची किंमत 18 टाकली तर इथं -2 म्हणजेच हा जर 18 टाकली तर हा येईल +2 येईल. ठीक आहे. या किमती आता बघा हे मोठं आहे, थोडंसं मोठं करून घेऊ किंवा याला लहान करण्यासाठी हे किमती 18पर्यंत आहे आपला जो तेवढा टेबल नाही आहे तर थोडंसं आपण याला लहानच करून घेऊ. काय करता येईल? याची जी किंमत आहे 16 न करता ठीक आहे राहू द्या, चला 18 बनवूया. हे जे आहे थोडं वाढवावं लागेल आपल्याला, दुसरं काही नाही. वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. इथे किती आहेत? इकडे काही जास्त नाही. 1 3 4 5 6 7 8 10 -1 -2 -3 -5 6 -7 -10 -11 -12 -13 -14. इकडे किती आहेत? इकडे 10च नाही. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 ठीक आहे. आता बघा पहिल्या हे बघू. एक्सची किंमत 2 वायची किंमत 8. एक्सची किंमत 2 वायची किंमत 8 म्हणजे हे जर असं जॉईन केलं तर आपल्याला असा ग्राफ भेटेल. एक्सची किंमत 3 वायची किंमत 7. एक्सची किंमत 3 वायची किंमत 7. ठीक आहे. एक्सची किंमत 4 वायची किंमत 6 असं झालं. याच्यामधून जाणारी एक लाईन काढली स्ट्रेट लाईन, या तिन्ही बिंदूमधून जाणारी
तर अशा पद्धतीनुसार भेटेल. ठीक आहे, इकडे घेऊया. आता हे दुसऱ्याचं बघू. एक्सची किंमत 2, वायची किंमत -14. एक्सची किंमत 2, वायची किंमत -14 असं आलं. ठीक आहे. एक्सची किंमत 17, वायची किंमत 1. एक्सची किंमत 17, वायची किंमत 1 आहे. हा इकडे आला, इकडे आला पॉईंट. ठीक आहे. एक्सची किंमत 18, वायची किंमत आहे 2. ठीक आहे. आता बघा, 1 पॉईंट इथं आहे, 2 पॉईंट इकडे आहे. यामधून जाणारी एक रेषा काढली. ठीक आहे. यामधून जाणारी एक रेषा काढली. आता पहिल्याची ही स्ट्रेट लाईन आली, दुसऱ्याची ही स्ट्रेट लाईन आली. आता हे दोन्ही लाईन जिथं भेटल्या त्याची किंमत काय येते तर बघा, हा जो युराला हा काय युराला -3 मध्ये युराला, आणि हा पण युराला 12 मध्ये. आता बघा मी हे एक्झॅक्ट, आता हे 13 मध्येच येणार. आपली एक्सची किंमत किती येईल? 13च येईल. जिथं आपल्याला भेटतील ना तिथं हे एक्सची किंमत आपल्याला 13च येईल. पण मी हाताने लिहिलेलं आहे, याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते सेम नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं. म्हणजे इथं एक्सची किंमत ही 13च भेटेल आपल्याला. आणि वायचं जर आपण जिथं इंटरसेक्ट झाला त्याची वायची किंमत जर पाहिली तर वायची किंमत किती भेटेल? -3. म्हणजे अशा पद्धतीनुसार याचं जी प्रॉपर व्हॅल्यू आहे ते आपल्याला भेटते. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? तर हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. हे जे आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही आहे बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार जेव्हा आपण 2 चलातील एकरेषीय समीकरणं 2 सॉल्व करतो तर त्यामध्ये आपल्याला एक्सची आणि वायची किंमत जी आहे ही आपल्याला एक्झॅक्ट भेटते. ओके. तर बघा, लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तर तो काय आहे तर सरळ लक्षात येते की लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे ax + by = ax + by + c = 0. ax + by + c = 0. जर त्याच्यामध्ये 2 इक्वेशन आले तर याला आपण a1x b1y आणि c1 म्हणू. ठीक आहे, बरोबर 0. आणि याला दुसऱ्याला काय म्हणू? a2x + b2y + c2 = 0. ठीक आहे. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचा? ax + bx + c = 0. आणि याच्यामध्ये 2 जर आपल्याला 2 चलातील एकरेषीय समीकरण 2 आले तर त्याला आपण a1 म्हणू, b1 म्हणू, c1 म्हणू. पहिल्याला, दुसऱ्याला a2 म्हणू, b2 म्हणू आणि c2 म्हणू. आता बघा, यामधून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जर a1/a2 हा बरोबर नसेल b1/b2च्या, जर a1/a2 हा बरोबर नसेल b1/b2च्या, तेव्हा त्या 2 लाईन जे आहेत हे 2 लाईन निघतील ना यामधून. तर ह्या 2 लाईन जे आहे एकमेकांना इंटरसेक्ट करतात, म्हणजे काय करतात? छेदतात. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते युनिक आपल्याला भेटते, ज्या आत्ता आपण काढलं तशा पद्धतीनुसार. आता आपण उत्तर काढलं ना 2 लाईनचं, x + y = 10 आणि x - y = 16. याचं जे आहे a1/a2 हा बरोबर नसेल b1/b2च्या, तर आपल्याला त्याच्यापासून x युनिक सोल्युशन भेटते. काय भेटते? युनिक सोल्युशन भेटते. दुसरं आहे आपल्याला बघा, a1/a2 हा बरोबर असेल b1/b2च्या, पण हे बरोबर नसेल c1/c2च्या, तेव्हा ते 2 लाईन जे आहेत हे एकमेकांना नेहमी पॅरलल राहतील. हे 2 लाईन जे आहेत हे एकमेकांना नेहमी पॅरलल राहतील, म्हणजे समांतर राहतील. नेहमी एकमेकांना काय राहतील? समांतर राहतील. फॉर एक्झाम्पल, इथं आपण x + y = 7 घेतलं आणि इथं पुढे दिलेलं आहे 2x + 2y = 15. 2x + 2y = 15. तर यामध्ये a1/a2 म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आहे? 1 याची व्हॅल्यू किती आहे? 2 बरोबर. इथं b1/b2 b1ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि याची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजे a1/a2 = b1/b2 झालं. पण हे c ची किंमत किती आहे? 7 आणि इथे किती आहे? 15. म्हणजे याची 7/15 किंमत येऊ राहिली. ही बरोबर आहे का? नाही आहे. तेव्हा ज्या 2 लाईन निघतील त्या एकमेकांना काय राहतील? नेहमी समांतर राहतील. तेव्हा त्यामधून जे उत्तर भेटेल हे एकमेकांना नेहमी समांतर असेल. म्हणजे याचं आपल्याला उत्तर काढता येत नाही, नॉट डिफाईन्ड राहील.
याचं आपल्याला जे आहे उत्तर काढता येत नाही. ठीक आहे, याचे युनिक सोल्युशन आपल्याला भेटत नाही. याचं जे आहे आपल्याला युनिक सोल्युशन भेटत नाही आहे. याचं जे आहे आपल्याला युनिक सोल्युशन भेटत नाही आहे. आणि समजा असं असेल A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2 असेल, म्हणजे एक लाईन आहे त्यावरूनच ओव्हरलॅप करून दुसरी लाईन त्यावरून आली. ठीक आहे, एक लाईन आहे दुसरी लाईन त्यावर ओव्हरलॅप करून आली, तेव्हा ते काय असते A1/A2 येईल, B1/B2 येईल आणि C1/C2 येईल. फॉर एक्झाम्पल x + 2y बरोबर 7 आणि 3x + 6y बरोबर 21. आता याच्यामध्ये A1ची किंमत किती आहे, इथं काही नाही म्हणजेच 1 आहे. A2ची किंमत किती आहे 3, म्हणजे हे किती आलं 1/3 बरोबर. B1ची किंमत किती आहे 2 आणि B2ची किंमत किती आहे 6, म्हणजे 2×6 म्हणजे याचं उत्तरसुद्धा 1/3 आलं. परत C1 7 आणि याची आहे 21, म्हणजे 7×1 7 7×3 21, म्हणजे 1/3 बरोबर 1/3 बरोबर 1/3. ठीक आहे, म्हणजे या तिन्ही याच्या A1/A2 बरोबर B1/B2 बरोबर C1/C2 याचे तिन्ही याच्या किमती जर सारख्या असतील, यांचे रेशो जर सारखे असतील, तेव्हा त्यामधून निघणाऱ्या दोन लाईन जे आहेत ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात, म्हणजे एकावरती एक असतात. जर A1/A2 बरोबर B1/B2 असेल पण ते C1/C2च्या बरोबर नसेल, तेव्हा त्या दोन लाईन यामधून त्या दोन लाईन जे उत्तरं निघतील ते आपल्याला इनडिफायनाईट निघतील, त्याची उत्तरं काढता येणार नाही आणि त्यापासून दोन समांतर रेषा भेटतील, म्हणजे ते दोघांना एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाहीत, छेदणार नाहीत. A1/A2 हा जर इक्वल टू नसेल B1/B2च्या बरोबर नसेल, तर त्यामधून निघणाऱ्या ज्या दोन लाईन आहेत ते एकाच बिंदूमध्ये छेदतात, एका बिंदूमध्ये छेदतात आणि त्यामधून आपल्याला युनिक सोल्युशन भेटते. हे तुम्हाला फक्त जस्ट लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलेलं आहे, कारण हे कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे. ठीक आहे, तर हे अत्यंत बेसिक होतं. आता काही उदाहरणं आपण त्याचे बघूया, हे उदाहरणं कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येतील. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? काय अडचण आहे कोणाला? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक कर जा. आणि एक्झाम आता तुमची जवळ आलेली आहे. शेअर करता येत असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलला शेअर करायला किंवा सबस्क्राईब करायला पैसे काही लागत नाही आहे आणि तुमच्याकडून आता आपण कुठल्याही प्रकारची फी वगैरे घेत नाही आहे. तर एक एक्झाम्पल आपण बघूया. 2x + 5 छेदामध्ये 7, 2x + 5 छेदामध्ये 7 वजा x - 5 छेदामध्ये 7 बरोबर 10 आहे. तर यावरून आपल्याला xची किंमत काढायची आहे. बघा, इथं छेदामध्ये 7 आहे, x वरती आला, xचा घात काही नाही म्हणजे 1 आहे, इथं पण काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजेच हे काय आहे एका चलातील एक रेषीय समीकरण. आता बघा, आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद सारखे आहेत तर पाहतो, तर छेद सारखे आहेत बरोबर आहे. तर याचं उत्तर कसं निघेल 2x + 5. आता हे वजा चिन्ह आहे या पूर्ण याचं आहे बरोबर आहे, म्हणजे वजा चिन्हानं जर xला गुणलं तर हे -x होईल, वजा चिन्हानं जर -5ला गुणलं तर हे +5 होईल आणि या सर्वांचा छेद किती भेटेल 7 आणि बरोबर उत्तर किती आहे 10. ठीक आहे, हा 7 भागाकारामध्ये आहे, इकडे जाताना गुणाकारामध्ये जाईल. इथं बघा 2x - x म्हणजेच किती आलं फक्त x, +5 + 5 म्हणजे +10 झालं बरोबर. हा 10 7 जो आहे इकडे 10च्या गुणाकारामध्ये गेला म्हणजे हे झालं 70, म्हणजे x बरोबर 70. हा +10 तिकडे गेला म्हणजेच -10, तर x बरोबर आपल्याला किंमत भेटली 60, म्हणजे इथं xची आपल्याला एक्झॅक्ट किंमत भेटली 60. अशा तऱ्हेनं आपण हे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल एकदम सोप्या पद्धतीनुसार सॉल्व केलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, (3x + y = 5). दुसरा आहे 3x - 4y = 10. ठीक आहे, आता हे आपल्याला समीकरण सॉल्व करायचं आहे. दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे, त्याचे दोन इक्वेशन आहे, म्हणजे याचं एक युनिक उत्तर आपल्याला भेटेल. तर कसं सॉल्व करायचं तर यामध्ये लक्षात घ्या, हे तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये शिकला असाल. तर बघा, कोणता तरी एक चल आहे त्याचे सहगुणक सारखे करायचे. तर इथं बघा xचा सहगुणक 3 आहे, इथं xचा सहगुणक 3 आहे, म्हणजे इथं सहगुणक ऑलरेडी सारखे आहेत. तर सारखे असतील
तर याचे आपल्याला हे कटले पाहिजे, तर 3 अधिक 3 केलं तर 6x होतील, पण 3 वजा 3 केलं तर 0 होईल, म्हणजे हे कट होईल, म्हणजे याची काय करायची वजाबाकी करायची. म्हणजे बघा हा 3x अधिक y बरोबर 5 जसा तसा राहिला, हा 3x वजा 4y बरोबर 10 जसा तसा. आता याची वजाबाकी करायची आहे. इथं चिन्ह काय आहे प्लस, इथं चिन्ह काय मायनस, इथं चिन्ह काय प्लस. वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. या प्लसचं काय होईल मायनस, या मायनसचं काय होईल प्लस, आणि या प्लसचं काय होईल मायनस. म्हणजे 3x वजा 3x हे काय झाले कटले 0 झाले. अधिक y अधिक 4y म्हणजे हा किती झाला 5y बरोबर आहे. वजा 10 अधिक 5 म्हणजे याचं उत्तर किती भेटेल वजा 5. म्हणजेच y बरोबर हा 5 भागाकारामध्ये जाईल, म्हणजे y बरोबर उत्तर किती भेटलं आपल्याला वजा 1 भेटलं. आता y ची किंमत पहिल्यामध्ये किंवा दुसऱ्यामध्ये टाकून आपण x ची किंमत काढून घेऊ. तर पहिल्यामध्ये मी y ची किंमत टाकतो, तर 3x अधिक y बरोबर 5 आहे पहिलं समीकरण. तर 3x अधिक y, मग y ची किंमत किती आहे -1 बरोबर 5. म्हणजेच 3x बरोबर हा -5 तिकडे गेला, सॉरी -1 तिकडे गेला, तर 5 अधिक 1 किती झाले 6. म्हणजे x बरोबर 3 ने 6ला भागलं तर x ची किंमत किती आली 2. x ची किंमत किती आली 2. म्हणजे याचं उत्तर आपण लिहू शकतो, पहिले x ची किंमत लिहायला लागेल, नंतर y ची 2, -1 2, -1 ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, लक्षात येऊ राहिलं. तर पुढचा प्रश्न अजून एक बघूया. तीन एक्स अधिक y बरोबर 8 आणि 6x अधिक y बरोबर 10. 6x अधिक y बरोबर 10 अधिकच आहे ना, सॉरी 6x वजा y बरोबर 10. मी काय सांगितलं की पहिले काय बघायचं, कोणताही एक चल आहे त्याचे सहगुणक सारखे करा. इथं xचा सहगुणक 6 आहे आणि इथं xचा सहगुणक 3 आहे. इथं सारखे आहेत का नाही. इथं बघा yचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे आणि इथं पण काय आहे 1 आहे, म्हणजे याचे सारखे आहेत. आता सारखे असतील तर सरळ सरळ त्याला कटले पाहिजे अशा पद्धतीनुसार करा. म्हणजे इथं अधिक y आहे आणि इथं वजा y आहे. जर हे केलं वजाबाकी जर केली तर हे उत्तर बरोबर येते. तर मग करून घेऊ, वजाबाकीच करू, बरोबर आहे. म्हणजे हे जसं तसं आहे तसंच ठेवू. म्हणजे 3x अधिक 6x बरोबर किती झाला 9x, कारण याचे चिन्ह प्लस आहे. अधिक y वजा y काय झाला कटला, आणि 10 अधिक 8 18 झाले. म्हणजे एक्सची किंमत 9 2 18, एक्स बरोबर आपल्याला काय भेटलं 2 भेटलं. आता मला y ची किंमत काढायची आहे. तर पहिल्या समीकरणामध्ये किंवा दुसऱ्या समीकरणामध्ये y ची किंमत टाका, तेव्हा आपल्याला एक्सची किंमत टाका, आपल्याला y ची किंमत भेटेल. तर एक्सची किंमत मी इथे 2 टाकली तर 2 गुणिले 3 6 झाले आहे ना. 3 गुणिले 2 6 अधिक y बरोबर 8. हा 6 तिकडे जाणार म्हणजे y बरोबर 8 वजा 6, म्हणजेच y ची किंमतसुद्धा आपल्याला काय भेटेल 2 भेटेल. y ची किंमतसुद्धा काय भेटेल 2. आणि आपण याला लिहिता येईल 2,2. पहिले एक्सची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत लिहायची. पहिले एक्सची किंमत लिहायची, नंतर आपल्याला y ची किंमत लिहायची आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आणखी एक घेऊया आपण. 2x अधिक 3y बरोबर 5. आणि 3x अधिक 4y बरोबर 6. ठीक आहे. मी काय सांगितलं की जे चल आहेत त्याचे सहगुणक सारखे आहेत का ते बघा. बघा इथं एक्सचा सहगुणक आहे 2, इथं एक्सचा सहगुणक आहे 3, इथं वायचा सहगुणक आहे 3, इथं आहे 4. म्हणजे इथं पण सारखे नाही आहेत आणि इथं पण सारखे नाही आहेत. मग सारखे नसतील तर त्याला सारखे करून घ्यायचं. मग सारखे कसं करायचं, जो सारखा करायचा आहे, समजा मला वायचा सारखा करायचा आहे, तर इथं वायचा सहगुणक किती आहे 4, या 4ने याला गुणा, आणि इथं किती आहे 3, 3ने याला गुणा. तर 4ने जर याला गुणलं तर 4ने 2ला गुणलं तर 4 2 8x, अधिक 4ने 3ला गुणलं तर 4 3 12y, अधिक 4ने 5ला गुणलं तर किती झाले 20. आता 3ने याला गुणावं लागेल. 3 गुणिले 3 किती झाले 9x, अधिक 3 गुणिले 4 किती झाले 12y, बरोबर 3 गुणिले 6 किती झाले 18. बरोबर आहे, झालं सारखं. आता बघा वायचे सहगुणक सारखे झाले. आता काय करणार, इथं प्लस आहे इथं प्लस आहे, 12 अधिक 12 24 होतात, म्हणून याची वजाबाकी करावं लागेल. म्हणजे इथं प्लसचं चिन्ह आहे तर हे वजा होईल,
इथं प्लसचं चिन्ह आहे तर हे वजा होईल, इथं प्लसचं चिन्ह आहे तर हे वजा होईल. म्हणजे 8x वजा 9x किती उत्तर आलं? वजा x. 12y वजा 12y कटलं आणि 12 वजा 18 उत्तर किती आलं? 2 आलं. म्हणजे xची किंमत तुम्हाला किती भेटेल? वजा 2 भेटेल. कारण वजा x बरोबर 2 आहे तर xची किंमत किती भेटली? वजा 2 भेटली. एक्सची किंमत पहिल्या समीकरणामध्ये किंवा दुसऱ्या समीकरणामध्ये टाका आणि वायची किंमत काढा. तर पहिल्या समीकरणामध्ये किंमत टाकली तर 2 गुणेला एक्सची किंमत आहे -2 अधिक 3y बरोबर 5. म्हणजे -2 गुणेला 2 उत्तर किती आलं? -4 अधिक 3y बरोबर 5. हा -4 तिकडे गेला तर +4 होईल, म्हणजेच 5 अधिक 4 होईल, म्हणजेच 3y बरोबर 9 होईल. मग y बरोबर 9/3 म्हणजेच y बरोबर 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती आलं? 3. वायचं उत्तर किती आलं? 3. याला आपण काय लिहू? एक्सची किंमत पहिले -2 आणि वायची किंमत 3. -2,3 असं आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. -2,3 असं आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि हा टॉपिक इथं संपवून टाकू. 6 नंबरचा 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर उत्तर आहे 4. आता इथं x अधिक y खाली आला आणि इथं x वजा y खाली आला. तर मी यामध्ये बघा, इथं हा 10 जर इकडे आपण घेतला तर काय भेटते? 1/x अधिक y, म्हणजे याला म्हटलं मी a. आणि इथं काय येते? 1/x वजा y, याला काय म्हटलं मी? b. याला काय म्हटलं? b. आता 1/x अधिक y ला a म्हटलं म्हणजे हे काय होईल? 10a अधिक हे काय होईल? 2b बरोबर 4. 10a अधिक 2b बरोबर 4. ठीक आहे. सेम असंच आपल्याला, आता मी एकच लिहिलं होतं, सॉरी 2 आहे त्याच्यामध्ये, कॉमा 15/x अधिक y मायनस 5/x वजा y बरोबर उत्तर आहे -2. उत्तर आहे -2. सेम तसंच आता मी सांगितलं, इथं पण x + y x - y, इथं पण x + y आणि x - y छेदामध्ये आहे. म्हणजे 1/x + y याला आपण a म्हटलं आणि 1/x - y याला आपण b म्हटलं. तर हे पहिलं समीकरण काय होईल? 10a अधिक 2b बरोबर 4. हे आपल्याला पहिलं समीकरण भेटेल. दुसरं काय भेटेल? 15a वजा 5b बरोबर -2. हे दुसरं समीकरण भेटलं. बरोबर आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपल्याला काय पाहिजे? सहगुणक सारखे. इथं एचा सहगुणक काय आहे? इथं 10 आहे, 15 आहे, सारखा नाही. इथं बीचा सहगुणक 2 आहे, इथं किती आहे? 5, सारखा नाही. मग कोणता तरी एकाचा सारखा करा. मग या बीचे मी सारखे करतो. तर 5ने जर याला गुणलं, 5 10 50a अधिक 5 2 10 10b वजा 5 5 चौक 20. ठीक आहे. हे तिसरं समीकरण भेटेल. 2ने जर याला गुणलं तर 2 गुणेला 15 30a वजा 2 गुणेला 5 10b बरोबर 2 गुणेला वजा 2 म्हणजेच किती होतील? हे -4. हे भेटेल आपल्याला चौथं समीकरण. तर बघा, हे सारखे झाले. इथं प्लस इथं मायनस बरोबर कटतात, म्हणजे जे आहे ते करावं लागेल. तर 50 अधिक 30 किती झाले? 80a बरोबर 20मधून 4 गेले किती राहिले? 16. तर a बरोबर मला भेटते 16/80. म्हणजे 16 1 16 16 85 म्हणजे एची किंमत मला किती भेटली? 1/5. तर त्यानुसार बीची किंमत टाकू. बीची किंमत काढून घेऊ. याच्यामध्ये टाकू किंमत. 1मध्ये जर टाकली तर 10 गुणेला 1/5 अधिक 2b बरोबर 4 होतात. 5 2 10 2 गुणेला 1 2. हा तिकडे जर गेला तर 2b बरोबर 4 वजा 2 2 होतील. म्हणजे बीची किंमत मला भेटेल 1. बीची किंमत किती भेटेल? 1. एची किंमत किती भेटली? 1/5 आणि बीची किंमत किती भेटली? 1. आता बघा, 1/x + 1 1/x + y बरोबर a म्हटलं होतं आणि एची किंमत मला किती भेटली? 1/5 भेटली. 1/5 भेटली. वरती 1 आहे, वरती 1 आहे, म्हणजे x + y ची किंमत किती भेटली यावरून? x + y बरोबर 5. रेसिप्रोकल घेतलं. आणि 1/x - y त्याला आपण b म्हटलं होतं आणि बीची किंमत किती आली? 1. 1च्या छेदामध्ये काय नाही म्हणजेच 1. याला जर उलटं केलं तर काय लिहिता येईल? x - y बरोबर 1.
म्हणजे बघा एक्स प्लस वाय याची किंमत 5 भेटली आणि एक्स मायनस वाय याची किंमत 1 भेटली. यावरून एक्स आणि वायची किंमत काढता येते. तर एक्सची किंमत किती भेटेल रे? एक्स बरोबर बेरीज होईल 5 आणि 1 6, 6ला 2ने भागलं 3 आणि वायची किंमत किती भेटेल? 5तून 1 गेले 4, 4ना 2ने भागलं वायची किंमत भेटेल 2. ठीक आहे, इथं सॉल्व करता येईल ना तुम्हाला, हे तर बेसिक आहे. एक्स प्लस वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 1. बेरीज करावं लागेल. वाय वाय कटेल एक्स अधिक एक्स 2x बरोबर 6 म्हणजे एक्स बरोबर 3. एक्सची किंमत 3 याच्यामध्ये टाकली, 3 तिकडे गेला तर 5 वजा 3 म्हणजे वाय बरोबर 5 वजा 3 2 भेटलं. म्हणजे एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत किती भेटली? 2. तर एवढं मोठं उदाहरण होतं, पण पाहायला गेलं तर खूप सोपे होतं. ठीक आहे. तर यानंतर लक्षात घ्या की लिनियर इक्वेशन्स हे 1 व्हेरिएबलमधलं असतो, एका चलातील असो, की लिनियर इक्वेशन हे 2 चलातील असो, तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. आपण एक पॉईंट बघितला की लिनियर इक्वेशन एका चलातील असलं तर त्याचं आपल्याला युनिक सोल्युशन भेटते. लिनियर इक्वेशन 2 चलातील असलं, एक रेषीय समीकरण 2 चलातील असलं, ते जर सिंगल असेल तर त्याचं उत्तर आपल्याला एक्झॅक्ट काढता येत नाही. त्याचे जे उत्तर आहेत ते आपल्याला असंख्य म्हणजेच अमर्यादित भेटतात. आणि लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल याचे जर 2-2 आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत तर त्यापासून आपल्याला एक युनिक सोल्युशन भेटते. त्यानंतर आपण बघितलं की a1/a2 बरोबर हे जर इक्वल नसेल, बरोबर नसेल b1/b2च्या, तर त्यामधून आपल्याला युनिक सोल्युशन भेटते, कारण त्यामधून निघणाऱ्या ज्या रेषा आहेत ते एका बिंदूमध्ये स्पर्श करतात, इंटरसेक्ट करतात. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं की a1/a2 बरोबर b1/b2 असेल, पण ते c1/c2च्या जर बरोबर नसेल तर त्यामधून जे 2 रेषा भेटतील ते एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाहीत, म्हणजे त्या 2 समांतर रेषा तयार होतील, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. तिसरं आपण बघितलं की a1/a2 बरोबर b1/b2 बरोबर c1/c2 जर हे सारखे असतील तर त्या 2 रेषा आहे भेटतात आपल्याला, ते एकावरती एक असतात, म्हणजे ते ओव्हरलॅपिंग करतात, एका रेषेवरतीच ते एक रेष येते आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला युनिक भेटत नाही. त्याचंसुद्धा उत्तर जे आहे ते आपल्याला युनिक भेटते का? नाही. त्याचे काय आपल्याला मेनी सोल्युशन्स भेटतात. त्याचे काय भेटतात आपल्याला? मेनी सोल्युशन्स भेटतात. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हा लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल आणि 2 व्हेरिएबल आणि त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहेत. उद्या आपण वर्ग समीकरण बघूया. काय बघणार आहोत? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खूप सोप्या पद्धतीनुसार, शॉर्ट ट्रिकनुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप सोपा पार्ट आहे, पण तुम्ही सॉल्व करताना तुम्हाला ते येत नाही, त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भूमितीमध्ये पण येईल, त्यानंतर आपल्याला नफा तोटामध्ये पण येईल, वर्ग समीकरण जो आहे तर अल्जेब्रामध्ये पण येईल, त्यानंतर तुम्हाला शेकडेवारीमध्ये पण येईल. हे वर्ग समीकरण जे आहे कुठेही तुम्हाला त्याचा वापर करता येतो, तेव्हा वर्ग समीकरण हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. डायरेक्ट त्याचं एक्झाम्पलसुद्धा पेपरमध्ये विचारलं जातं. तर उद्या आपण वर्ग समीकरणं घेऊया. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर लेक्चर आवडत असेल तर प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.